आता आपण पुढच्या बातमीकडे वळतो आहोत। पुढची बातमी आहे नाशिकमधून आणि त्यात सुद्धा त्र्यंबकेश्वराच्या आदिवासी पट्ट्यातली। त्र्यंबकेश्वर इथं राहणाऱ्या एका महिलेनं आपली पोटची काही मुलं विकली हे गेल्या 2 दिवसापासून चर्चेत असलेलं प्रकरण। या महिलेनं आपल्याला असलेल्या 14 मुलांपैकी 6 मुलं विकली होती असं प्राथमिक तपासात समोर आलं होतं। या महिलेचं नाव सुद्धा आपण आता थोड्याच वेळापूर्वी स्क्रीनवर पाहिलंय। दरम्यान विकलेल्या 6 पैकी 3 मुलांना परत मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। संपूर्ण प्रकरणाची सध्या बालकल्याण समितीच्या मार्फत चौकशी सुरू आहे आणि अहवालाअंती यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आता जी कारवाई होणार आहे ती मुलं विकत घेणाऱ्यांवर होणार आहे हेही अधोरेखित करायला हवं। ज्या व्यक्तीनं हे मूल विकलं त्या महिलेची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हालाखीची आहे हे विचारात घेतलं जाईल असं वाटतं। काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती। या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली। ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली। कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी एक मयत झालेला आहे। आता 11 मुलं आहेत। त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे।